नमस्कार, मी परमेश्वर डिसले, कृषी पर्यवेक्षक सारवाडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा। तर आज आपण आदर्श महिला शेतकरी बचत गट धावडी बुद्रुक यांच्या घरी आलो आहोत। तर आता आपल्या सोयाबीनची पेरणी सुरू आहे। तर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी तर आपल्या विकत आणलेल्या सोयाबीनमध्ये अशी थायरमची पुडी असते, त्याची आपण बीज प्रक्रिया करतात, काही शेतकरी करत नाही। तर फक्त रासायनिक बुरशीनाशकावर अवलंबून न राहता त्यासोबत एखादा आपलं थायमेथाक्झाम नावाचं कीटकनाशक जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर आपल्या सोयाबीन पिकावर खोड माशीच येत नाही। आणि कॅस्केट किंवा वार्डन, इलेक्ट्रॉन यासारखे काही औषधं असे आहेत ज्याच्यामध्ये कीटकनाशक प्लस बुरशीनाशक दोन्ही पण असते। हे प्रति किलो बियाण्याला 6 ते 10 ml या प्रमाणात आपण सोयाबीनच्या पेरणीपूर्वी लावणे गरजेचे असते। ते औषध लावल्याच्यानंतर पेरणीच्या अर्धा ते 1 तास अगोदरमध्ये सावलीमध्ये आपण रायझोबियम, TSB आणि KMB हे जीवाणुसंवर्धक 30 किलो पिशवीसाठी 250 ml ची बॉटल पुरेशी असते। ही आपण सावलीमध्ये बियाण्याला लावून मगच पेरणी करावी। तर अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया जर केली तर आपल्या पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहतो आणि जीवाणुसंघामुळे आपल्या पिकाला खताची गरजसुद्धा कमी पडते, म्हणजे खताची बचतसुद्धा होते। अशा प्रकारे आपण पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी। धन्यवाद।